आणि एक महत्त्वाची बातमी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 40 तास पूर्ण झालेले आहे। बचाव कार्य मात्र अजूनही सुरूच आहे। होर्डिंग खाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। तर घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग लागली। आणखी एक महत्त्वाची अपडेट, घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपालाच आग लागलेली आहे। कालच्या दुर्दैवी घटनेनंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच या ठिकाणी पेट्रोल पंपाला आग लागलेली आहे। आपण याबद्दलची अधिक अपडेट घेत आहोत। घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपालाच आग लागलेली आहे। कालच्या झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला, 88 जण जखमी आहे। अशात अजूनही बचाव कार्य सुरू होतं। या बचाव कार्याला 40 तास पूर्ण झाले। दरम्यान हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना पेट्रोल पंपालाच आग लागलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग लागलेली आहे। तर काल ही घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून दुर्घटना झाली होती आणि त्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू होतं। अशात पेट्रोल पंपालाच आग लागल्याची माहिती समोर येत आहे। रेस्क्यू ऑपरेशन करताना या ठिकाणी पेट्रोल पंपाला आग लागलेली आहे। काल झालेल्या या घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता, 88 जण जखमी होते। अजूनही बचाव कार्य या ठिकाणी सुरू होतं। अशात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना समोर आलेली आहे। तर पेट्रोल पंप परिसरात होर्डिंग पडून हा अपघात झाला होता आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू होतं। 40 तास या घटनेला उलटून गेले। रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पेट्रोल पंपाला आग लागलेली आहे। तर घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत 40 तास पूर्ण झाले आणि त्यानंतर आणखी एक घटना या ठिकाणी घडते। रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना पेट्रोल पंपाला या ठिकाणी आग लागलेली आहे। दृश्य आपण पाहत आहोत घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या स्थळाची आणि या ठिकाणी आता पेट्रोल पंपालाच आग लागल्याची माहिती समोर येत आहे। तर अजूनही या ठिकाणी बचाव कार्य सुरू होतं। गंभीर जखमींवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बचाव कार्याला 40 तास उलटलेले आहे। अद्यापही काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अशात हा नवीन अपघात या ठिकाणी समोर आलेला आहे। पेट्रोल पंपालाच या ठिकाणी आग लागलेली आहे। तर घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना पेट्रोल पंपाला आग लागलेली आहे। होर्डिंग दुर्घटनास्थळी ही आग लागलेली आहे। दरम्यान होर्डिंग खाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, या ठिकाणी पेट्रोल पंपालाच आग लागल्याची घटना समोर येते, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 40 तासांपासून अग्निशमन दलाकडून आणि NDRF कडून जे आहे ते रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। गेल्या 40 तासांपासून काम जरी सुरू असलं तरी संपूर्णपणे काम सुरू करत असताना NDRF कडून आणि अग्निशमन दलाकडून विशेष काळजी घेतली जात होती। परंतु आता काही थोड्या वेळापूर्वी जे आहे ते त्या ठिकाणी पेट्रोल पंपला काही थोड्याशा प्रमाणात जे आहे ती त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते संपूर्ण परिसरामधून अग्निशमन दलाकडून आणि मुंबई पोलिसांकडून हा परिसर जो आहे तो मोकळा करण्यात येत आहे। कारण की खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते तिथे CNG गॅस आणि पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी जे आहे ते मुंबई पोलिसांकडून आणि NDRF जवानांकडून प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी या ठिकाणची संपूर्ण जी लोक ज्या ठिकाणी या ठिकाणी बघण्यासाठी उभे राहिलेले आहेत ह्या लोकांना देखील या ठिकाणाहून खाली करण्यात येत आहे। पूर्ण परिसर जो आहे तो मुंबई पोलिसांकडून सील करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून करण्यात येतोय। कारण की मोठी दुर्घटना जी आहे ती घडू शकते याची काळजी म्हणून जी आहे ती मुंबई पोलिसांकडून घेतली जाते आणि त्यासाठी हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्यात येतोय। गेल्या 40 तासांपासून खरं तर रेस्क्यू करण्याचं काम सुरू होतं। हे रेस्क्यू करण्याचं काम सुरू असताना अत्यंत काळजीपूर्वक जे आहे ते हे मुंबई पोलिसांकडून आणि NDRF जवानांकडून हे काम केलं जात होतं। परंतु आता अचानक हे काम सुरू करत असताना थोडीशी आग जी आहे ती ह्या पेट्रोल पंपावरती लागलेली आहे। पेट्रोल पंप CNGचा आणि पेट्रोलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते। त्याच्यामुळे आता आग कशा पद्धतीने आटोक्यात आणली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 89 जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यामध्ये अग्निशमन दलाला आणि NDRF जवानांना यश आलेलं आहे। तर त्यामध्ये 14 जण दुर्दैवी 14चा मृत्यू देखील झालेला आहे आणि जे ही नागरिक जे आहेत ते नागरिक देखील राजावाडी रुग्णालयामध्ये असल्याचं आपल्याला मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत होतं। आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या आता पेट्रोल पंपाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण की ही आग जर मोठी झाली तर
खूप मोठी दुर्घटना जी आहे ती दुर्घटना या ठिकाणी घडू शकते आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये देखील जे आहे ते अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या या ठिकाणी तैनात होत्या त्या आता पेट्रोल पंपाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।